Next point, factors affecting rate of photosynthesis. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसवर अनेक फॅक्टर्स परिणाम करत असतात. काही एक्सटर्नल फॅक्टर त्यावर इफेक्ट करणारे आहेत, जसं लाईट आहे, टेम्परेचर आहे, CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे, O2 कॉन्सन्ट्रेशन आहे, वॉटर आहे. त्याचबरोबर काही इंटरनल फॅक्टर सुद्धा आहेत. लीफची साईज आहे, क्लोरोफिल कंटेंट आहे, जे फूड तयार होतं त्याच्या स्टोअर करण्यासाठी किती सेल्स, कुठल्या सेल्स उपलब्ध आहेत, स्टोरेज ऑर्गन त्याच्यावर डिपेंडंट आहे. असे अनेक फॅक्टर्स फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसवर परिणाम करत असतात. सच नावाच्या सायंटिस्टने 3 कार्डिनल पॉइंट्स या बाबतीत सांगितलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसवर 3 टप्प्यात फॅक्टरचा फरक पडतो. मिनिमम, ऑप्टिमम आणि मॅक्झिमम. जसं एखादं एक्झाम्पल घेऊ म्हणजे कार्डिनल पॉइंट काय आहेत ते तुम्हाला समजेल. You know, C3 plant perform the process of photosynthesis in between 10 to 35 degree centigrade. 10 ते 35 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यानच C3 प्लांट फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात. मग 10 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली टेम्परेचर दिलं तर काय होईल? रेट कमी होईल, कारण लो टेम्परेचर मुळे एन्झाईम इनॅक्टिव्हेट होतात. जर 35 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर दिलं तर काय होईल? समजा 40 डिग्री पर्यंत थोडं फार वाढेल. समजा 40 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे टेम्परेचर दिलं तर काय होईल? रेट कमी होईल, कारण एन्झाईम डिनॅचरेट होतात. आणि फोटोसिंथेसिस मॅक्झिमम कुठं होईल? जर ऑप्टिमम टेम्परेचर मिळालं तर फोटोसिंथेसिस प्रोसेस मॅक्झिमम होते. म्हणजे त्याची जी रेंज दिली त्याच्या खाली टेम्परेचर दिलं, तो फॅक्टर दिला तर प्रोसेसचा रेट कमी होतो. ऑप्टिमम असेल प्रोसेस मॅक्झिमम होते. आणि तो फॅक्टर जर मॅक्झिमम लेवलच्या म्हणजे हायेस्ट लेवलच्या पेक्षा जास्त मिळाला तर प्रोसेसचा रेट पुन्हा कमी होतो, इनहिबिट होतो. सो ऑप्टिमम फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन फोटोसिंथेटिक रेट. त्यानंतर ब्लॅकमन यांनी सांगितलं वेगवेगळे फॅक्टर्स त्या प्रोसेस वरती परिणाम करतात. समजा यावरती लाईटचा इफेक्ट होत असेल, टेम्परेचरचा इफेक्ट होत असेल, CO2 चा इफेक्ट होत असेल, O2 चा इफेक्ट होत असेल. यापैकी जो मिनिमम कॉन्सन्ट्रेशन असलेला फॅक्टर आहे तो
म्हणजे मिनिमम कॉन्सन्ट्रेशनचा फॅक्टर याचा रेट डिसाइड करतो. या फॅक्टर्स पैकी जो मिनिमम कॉन्सन्ट्रेशन असलेला फॅक्टर आहे तो या प्रोसेसचा रेट डिसाइड करतो असं ब्लॅकमनने सांगितलं आणि त्याला आपण ब्लॅकमन्स रूल किंवा फॅक्टर्स यामुळं म्हणतो. एक्झाम्पल इथं घेऊ. समजा लाईटची व्हॅल्यू आहे 10, टेम्परेचरची व्हॅल्यू आहे 10 आणि याची व्हॅल्यू आहे बाकी ऑक्सिजनची 10 आहे. फक्त इथं 2 ही व्हॅल्यू मिनिमम आहे. म्हणजे बाकीचे फॅक्टर कॉन्स्टंट आहेत, स्टेडी आहे, फिक्स आहे. त्यातला मिनिमम फक्त जो असेल तोच त्या फोटोसिंथेसिसच्या रेटवर परिणाम करतो. रेट कसा असेल ते डिसाइडिंग फॅक्टर तो आहे, मिनिमम कोण असेल तो. आता यामध्ये अनेक फॅक्टर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यापैकी पहिला फॅक्टर आहे लाईट. मेन फॅक्टर आहे लाईट. यामध्ये इंटेन्सिटी ऑफ लाईट, क्वालिटी ऑफ लाईट, ड्युरेशन ऑफ लाईट, 3 फॅक्टर येतात. व्हेन लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस, rate also increases up to certain limit. Light intensity increases. जशी लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज झाली तर फोटोसिंथेसिसचा रेट सुद्धा वाढत राहतो. परंतु एक कंडिशन येते की याच्यामुळं हा रेट स्टेडी राहतो, पुन्हा वाढत नाही, स्टेडी राहतो. सो व्हेन लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस, रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो इन्क्रीजेस अप टू सर्टन लिमिट. समजा आता लाईट हा फॅक्टर दिलाय, इंटेन्सिटी वाढली, रेट वाढला, आता फायनल झालंय. याच्यापेक्षा जास्त लाईट दिली तर इनहिबिटरी रेट आहे. कारण हाय लाईटमध्ये, स्ट्रॉंग लाईटमध्ये क्लोरोफिल एचं डिनॅचरेशन होत असतं, फोटो ऑक्सिडेशन होत असतं. त्याच्यानंतर तुम्ही CO2 दिला. इथून स्टार्ट केला CO2, तर CO2 कॉन्सन्ट्रेशन काही ठराविक याच्यापर्यंत रेट वाढेल, पण पुन्हा इथं तो रेट स्टेडी होईल. म्हणजे प्रत्येक फॅक्टर परिणाम करतो, परंतु तुम्ही कितीही फॅक्टर प्रोव्हाइड करणार आणि रेट त्याप्रमाणे वाढतच जाईल असं होत नाहीये, त्याचे लिमिटेशन्स आहेत. सो व्हेन लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस, रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो इन्क्रीजेस अप टू सर्टन लिमिट. आता याच्यामध्ये जे सिओफाइट आहेत, म्हणजे शेड लव्हिंग प्लांट आहेत, सावली खाली वाढणारे प्लांट आहेत, त्यांना लो लाईट इंटेन्सिटी लागते. लो इंटेन्सिटीमध्ये ते वाढू शकतात. परंतु हॅलोफाइट हे हाय लाईट इंटेन्सिटीमध्ये वाढणारे प्लांट आहेत. त्या प्लांट प्रमाणे याची रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर येतो क्वालिटी ऑफ लाईट. तशी तर प्रत्येक कलरची लाईट फोटोसिंथेसिस साठी वापरली जातेच. मॅक्झिमम रेट कुठं आहे? मॅक्झिमम रेट आहे रेड. 1 नंबरला रेड आहे आणि त्याच्यानंतर ब्ल्यू आहे. आणि जर आपण ग्रीन दिली लाईट तर रेट कमी होतो.
minimum rate of photosynthesis in green region while maximum rate in red and blue. That is the effect of quality. Duration of light, it does not directly affect it. It does not directly affect the rate. तुम्ही किती वेळ लाईट दिली याच्यापासून रेटचा काही संबंध नाही आहे. किती जास्तीत जास्त वेळ लाईट दिली तर तुम्ही काय होईल, फार फार तर त्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होईल, पण रेटवर नाही. तर असे हे 3 महत्त्वाचे फॅक्टर्स, इंटेन्सिटी ऑफ लाईट, क्वालिटी ऑफ लाईट अँड ड्युरेशन ऑफ लाईट अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्यानंतर CO2 कॉन्सन्ट्रेशन. लाईट नंतर अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे CO2 कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला माहिती आहे आता ॲटमॉस्फिअरमध्ये 0.03% CO2 आहे, म्हणजेच 300 ppm आहे. या कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्लांट्स नॉर्मल ग्रो होतात. मग आपण CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवलं अगदी इथं आपण 0.03 घेतलं, 0.03 हा रेट मिळाला. आपण आणखी CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, 0.05 पर्यंत वाढवलं तर रेट 0.05 पर्यंत रेट वाढतो. त्याच्यानंतर CO2 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 0.03 पासून CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं, रेटही वाढतो काही प्रमाणात. त्याला आपण CO2 फर्टिलायझेशन म्हणतो. आणि ग्रीन हाऊसमध्ये आपण टोमॅटो किंवा बाकीचे जे काही क्रॉप ग्रो करतो त्याच्यामध्ये CO2 कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवून ठेवत असतो. त्याचबरोबर जर याच्यापेक्षा जास्त CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं, याच्यापेक्षा CO2 कॉन्सन्ट्रेशन आणखी वाढलं तर इनहिबिटरी इफेक्ट होतो त्याच्यावर. दॅट लीड्स टू CO2 टॉक्सिसिटी. CO2 टॉक्सिसिटी म्हणतो. म्हणजे नॉर्मल 0.03% असेल तर काही प्रश्नच नाही आहे, नॉर्मल आहे, ते नॉर्मल ग्रो होणार. त्यालाच आपण 300 ppm म्हणतो. क्वेश्चन आहे सगळ्या बुकमध्ये, CO2 कॉन्सन्ट्रेशन 300 ppm दिलं तर काय होईल, नॉर्मलच आहे, नॉर्मल ग्रो होतील. पुन्हा आपण 0.05 पर्यंत वाढवलं CO2 फर्टिलायझेशन तर रेट वाढतो. आणि त्याच्यापेक्षा वाढवलं तर रेट इनिबिट होतो. त्याला आपण CO2 टॉक्सिसिटी म्हणतो. आता C4 प्लांट साठी CO2 सॅच्युरेशन आहे 360 मायक्रॉन पर लिटर -1. आणि C3 प्लांट साठी हेच रीडिंग आहे, CO2 सॅच्युरेशनचं रीडिंग आहे 450 मायक्रोलिटर -1. म्हणजे CO2 जास्त लागतो C3 प्लांटला. त्याचबरोबर आणखी एक कन्सेप्ट यामध्ये येतो, CO2 कॉम्पेन्सेशन पॉइंट. असा पॉइंट की जिथं फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन सेम आहे. नेहमी कसं आहे, 10 पटीनं फोटोसिंथेसिसचा रेट आहे, 10:1 फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशनचा रेट आहे. पण असा एक पॉइंट असतो की जिथं फोटोसिंथेसिसचा रेट आणि रिस्पिरेशनचा रेट सेम आहे.
त्याला आपण CO2 कॉम्पेन्सेशन पॉइंट म्हणतो. आणि अशी सिच्युएशन तुम्हाला ट्विलाइट, संधी प्रकाश, दिवस मावळताना ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता C3 प्लांटचा कॉम्पेन्सेशन पॉइंट किती आहे? 30 to 70 ppm. C4 प्लांटचा 6 to 10 ppm. आणि CAM प्लांटचा डार्क मध्ये पॉइंट किती आहे? 0.5 ppm. कॉम्पेन्सेशन पॉइंट असे आहेत त्याचे. तर बेसिक काय? CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, रेट ऑफ फोटोसिंथेसिस also increases up to certain limit. CO2 fertilization. Beyond limit, it has inhibitory effect, that is CO2 toxicity. हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. त्यानंतर O2 कॉन्सन्ट्रेशन. O2 हा काही लिमिटिंग फॅक्टर नाही आहे तसा, पण जर O2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट कमी होतो. C3 प्लांट मध्ये आपल्याला माहिती आहे RUDP कार्बोझायलेज CO2 च्या मागं लागायचं सोडून O2 च्या मागं लागतं, फोटो रिस्पिरेशन होतं. त्यामुळे रेट फोटोसिंथेसिसचा कमी होतो. हे स्टडी केलं वारबर्ग या सायंटिस्टनी, म्हणून त्याला आपण वारबर्ग्स इफेक्ट असं म्हणतो. Higher concentration of O2 inhibit the rate of photosynthesis, decrease the rate of photosynthesis. त्यानंतर वॉटर हा फार मेजर फॅक्टर नाही आहे. हार्डली 1% वॉटर इज एसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. आणि त्याच्यानंतर मेन फॅक्टर येतो टेम्परेचर. आता तुम्हाला तर माहिती आहे C3 प्लांट 10 to 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत काम करतात. मग आपण समजा त्याला टेम्परेचर समजा 10 डिग्री सेंटीग्रेड दिलं, रेट कॅल्क्युलेट केला. त्यानंतर 20 डिग्री सेंटीग्रेड केलं, रेट डबल वाढला. पुन्हा 30 डिग्री सेंटीग्रेड केलं, आणखी रेट वाढला. आणि 35च्या पुढं टेम्परेचर वाढलं तर रेट कमी होतो. C4 प्लांट मध्ये म्हटलं तर 40-45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हे प्लांट्स नॉर्मल राहू शकतात. ट्रॉपिकल प्लांट्स फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतात. आणि CAM प्लांट विचारात घेतलं तर 55 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत सुद्धा फोटोसिंथेसिस प्रोसेस सुरू राहते. टेम्परेचर प्रमाणापेक्षा जास्त दिलं एन्झाईम डिनॅचरेट होतात, रेट इनहिबिट होतो. प्रमाणापेक्षा कमी दिलं एन्झाईम इनॅक्टिव्ह होतात आणि रेट कमी होतो. टेम्परेचर हा एक मेन फॅक्टर यामध्ये प्रोसेसवरती परिणाम करणारा आहे. हे झाले एन्व्हायरमेंटल फॅक्टर. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिक एरिया किती, लीपची साईज किती, त्या लीपमध्ये क्लोरोफिलचा कंटेंट किती, प्रत्येकाचा रेशो किती, या सर्व फॅक्टरवरती किंवा स्टोरेज ऑर्गन, स्टोरेज ते प्रोडक्ट जे तयार झाले ते स्टोअर करायला जागा आहे का, या सर्व गोष्टींवरती फोटोसिंथेसिसचा रेट अवलंबून असतो.
हे झालं ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स बद्दल. आता काय DCMU, इनहिबिट दी फोटोसिंथेसिस प्रोसेस. त्यानंतर आपण हार्बिसाइड काही केमिकल वापरतो, तणनाशक फवारलं जातं. ते काय करतात, दे ब्लॉक फोटोसिस्टम सेकंड अँड स्टॉप दी फोटोसिंथेसिस. प्लॅन्टनी फोटोसिंथेसिस प्रोसेस स्टॉप केल्यावर काय राहते सांगा, जगणार कसे प्लॅन्ट्स. तर हे सर्व काही झालं फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस. थँक यू व्हेरी मच.